नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे शरदचंद्र की शरश्चंद्र पवार. मित्रहो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हातातून गेला आहे आणि निवडणूक आयोगानं त्यांना सांगितले की तुम्हाला दुसरा पक्ष काढायचा असेल तर त्याचं नाव सुचवा. मग यांनी 2-4 नावं सुचवली. त्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं जे नाव यांनी सुचवलं होतं त्याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचं नाव आता अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं आहे. हे तात्पुरतं आहे, नंतर ते बदललं जाणार आहे. राज्यसभेच्या निवडणुका आहेत आता तोंडावर, त्यामुळे त्यांना हे नवीन नाव तात्पुरतं दिलेलं आहे. आता याच्यातही पहा, माणसाच्या जुन्या सवयी बदलत नाही, तसं पवारांसुद्धा बदललेत असं दिसत नाही. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव दिलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. आता शरद चंद्र हे अशुद्ध आहे. शरद आणि चंद्र यांचा संधी होतो आणि तो शब्द शरश्चंद्र असा होतो. पण संधी वगैरे मी काही मानत नाही. मी असंच लिहिणार असा पवारांचा जुना आग्रह आहे. पवारांचा जन्म 1940चा आहे. 40ला जी माणसं जन्मली त्यांची नावं जर तुम्ही बघितली तर त्यावेळेला बंगाली संस्कृतीचा एक प्रभाव होता आणि मग आपली मराठी माणसांची नावं बंगाली आहेत. शरद हे नाव बंगाली आहे. शरश्चंद्र चटर्जी यांचा प्रभाव आहे तो. मग आता तुम्ही शरश्चंद्र चटर्जींचं नाव घेतलं तर ते शरश्चंद्र लिहितात, शरदचंद्र लिहित नाही. ते तरी तुम्ही हे करा, अनुसरा, पण ते सुद्धा नाही. मी मंत्रालय वार्ताहर असताना बऱ्याच वर्षापूर्वी 6व्या मजल्यावर लाकडी फलक आहे मोठा, अजूनही आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री बाकीच्या मंत्र्यांची नावं लिहिलेली असतात. तर मुख्यमंत्री शरद पवार होते आणि त्यांचं नाव शरदचंद्र पवार असं होतं. तर मला या पाट्या दुरुस्त करण्याची लहानपणापासून सवय. त्यामुळे मी त्यांना माझ्या मंत्रालय वार्ताहर या अधिकारात त्यांना भेटलो आणि म्हटलं, हो तुमचं जे नाव आहे त्याचा संधी शरश्चंद्र होतो. तुम्ही जे लिहिता शरदचंद्र हे कोणत्या नियमाप्रमाणे लिहिता? कारण हा शब्द मूळ संस्कृत आहे, तो मराठी झाला आहे, तो तसाच्या तसा आला आहे, त्यामुळे त्याला संस्कृत व्याकरणाचे नियम लागू होतात. पवार म्हणाले, मी व्याकरण वगैरे नियम वगैरे काही मानत नाही, ही माझी स्टाईल आहे, मला शरदचंद्र आवडतं. मी म्हटलं, हो त्याच्यातून एक मेसेज जातो लोकांमध्ये की तुम्ही नियम पाळत नाही. जो माणूस व्याकरणाचे नियम पाळत नाही तो प्रशासनाचे नियम का पाळत असेल असं लोक विचारतात मनातल्या मनात आपल्याला. ते म्हणाले, ते काही असू दे हो, लोकांना काही बोलू दे, मला जे करायचं ते मी करतो. त्यामुळे पवार अजूनही बदललेले नाहीत. मला तुमच्या जुन्या संभाषणाची आठवण झाली. तर ते शरदचंद्र असंच लिहितात, खरं ते शरश्चंद्र असं आहे. आता शरदचंद्र किंवा शरश्चंद्र काही असो, त्याचा अर्थ काय आहे? शरद ऋतूतील चंद्र. पावसाळा संपलेला आहे आणि शरद ऋतूतील चंद्र हा अत्यंत स्वच्छ असतो, कांतिमान असतो, प्रकाशमान असतो. त्याला आतलं बाहेरचं असं काही लपवायचं काही नसतं. शरद पवारांचं नाव जर शरश्चंद्र असेल तर तो शरद ऋतूतल्या चंद्राप्रमाणे असला पाहिजे. माधव गडकरी मुंबई सकाळचे संपादक असताना त्यांनी पवारांची स्तुती करण्यासाठी जो आग्रहलेख लिहिला त्याचं शीर्षकच शरदाचे चांदणे असं आहे, लाचारीचा कळस. पण पवारांची गंमत अशी आहे की त्यांचं जसं नाव आहे त्याच्या विरुद्ध ते वागतात. त्यांना दुसऱ्याची फजिती झालेली आवडते. म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांची अनेक वेळा फजिती केली. अजित पवारला सांगितलं तू जा त्यांच्याबरोबर, आणि मग शपथविधी झाला 2019मध्ये. त्याच्यानंतर काही
आणि मग 2च दिवस अजित पवार उपमुख्यमंत्री राहिले आणि नंतर त्यांनी परत माघार घेतली. देवेंद्र फडणवीसांची अशी फजिती, 1.5 दिवसाचा गणपती असं त्यांना लोक म्हणायला लागले. ते पवारांना प्रचंड आनंद होतो अशा गोष्टीतून. महाराष्ट्र विधानसभेचा एक काहीतरी मोठा कार्यक्रम होता आणि तो विधान भवनाच्या समोरच्या रस्त्यावर, कारण त्याला गर्दी जमणार होती खूप, त्यामुळे तिथे, आणि शंकरराव जगताप मला वाटतं त्याला सभापती होते. ते शरद पवार मुख्यमंत्री. शरद पवारांनी जगतापांना विचारलं, काय मग सगळं झाली का तयारी? बघू बसण्याची व्यवस्था तुम्ही कशी केली आहे? तर बसण्याची व्यवस्था जी केली होती, प्रत्येक सीटवर, प्रत्येक आसनावर नाव होतं, प्रत्येकाला नावं दिली होती. पवारांना गंमत करायची लहर आली, पवारांनी नावं बदलली. म्हणजे कसं केलं? आता ही मी एक तुम्हाला पटकन कळावी म्हणून गोष्ट सांगतोय. अगदी असंच झालं होतं, असं आत्ता मी ठामपणे सांगू शकत नाही, कारण याला बरीच वर्ष झालेत. म्हणजे अंतुलेंच्या ठिकाणी जो कोणी बसणार होता त्याला त्यांनी उठवला पवारांनी आणि तिथे श्यामकांत मोहनींचं नाव घातलं. तर श्यामकांत मोहनी हे अंतुले मुख्यमंत्री असताना मला वाटतं मुख्य सचिव होते का ज्या खात्याचे सचिव होते, तिथून अरुण शौरीला चेक नंबर, इंदिरा गांधी प्रतिष्ठानचे चेक आणि त्याच्यातून मग अंतुल्यांचं ते भानगडची एक निर्माण झाली आणि त्याच्यातून अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला. क्विड प्रोको सिमेंटच्या प्रकरणात सिद्ध झाला, न्यायमूर्ती लेंटिन यांनी त्यांच्यावर ठपका ठेवला. तर हे दोघेजण मग एकमेकाचे शत्रू, पण त्या दोघांना एकत्र बसवून त्यांची मजा बघायची. हा पवारांचा स्वभाव आहे. आता कसं आहे, म्हणजे तो शरदचंद्र नाही आहे, तो शरदचंद्र नाही आहे, इतका शुभ्र आणि स्वच्छ नाही आहे तो. आता पवारांमुळे आत्ता त्यांना धक्का बसला आहे, सगळं हातातून गेलं आहे. पण पवार तुम्ही हे बरोबर नाही वागत असं यापूर्वी त्यांना कोणी म्हणालं आहे का? यशवंतराव चव्हाण म्हणाले. यशवंतराव चव्हाण हे पवारांचे गुरु. पवारांना राजकारणात यशवंतरावांनी आणलं. पवारांचं घराणं सगळं शेका पक्षाचं आहे, कोणी काँग्रेसचा नव्हता. पण हा तरुण होता, कॉलेजमधला होता, बोलतो चांगला, चळवळ्या आहे, म्हणून यशवंतराव त्यांच्या घरी गेले आणि मला हा मुलगा द्या अशी मागणी केली आणि त्याच्यावर संस्कार केले. त्या यशवंतरावांनी मरण्यापूर्वी काही दिवस, काही महिने असे अगदी आपल्या जवळच्या लोकांमध्ये विषयी जवळच्या लोकांपाशी असे उद्गार काढले की मी शरद पवारवर विश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. असे उद्गार ज्यांनी काढले त्यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध होते आणि असे उद्गार यशवंतरावांनी काढले. ते मी निळकंठ खाडीलकरांजवळ बोललो होतो. म्हटलं तुम्ही खात्री करून देण्यासाठी या माणसाला फोन करा. वसंतदादा पाटलांना किती त्रास झाला असेल. वसंतदादा पाटलांनी पण शरद पवारांना चांगलं वागवलेलं आहे, पण वसंतदादा पाटलांशी विश्वासघात करून, त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते, विश्वासघात करून मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी त्यांचं सरकार पाडलं, राजीनामा दिला आणि जनता पक्षातल्या लोकांशी युती करून त्यांनी ते पहिल्यांदा 37व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. तो रेकॉर्ड करायचा होता त्यांना. त्यामुळे आपला स्वार्थ साधण्यासाठी पवार काहीही करू शकतात असं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचं मत आहे आणि यांना दोघांना त्यामुळे मनस्ताप झालेला आहे. आता भाजपचे आणि पवारांचे संबंध गेल्या जवळजवळ 40-50 वर्षाचे आहेत आणि भाजप त्यांच्याशी नेहमी चांगला वागला आहे. त्यांना अतिशय आदराची वागणूक दिली आहे आणि भाजपविषयी ते अनुभव पवारांचे चांगले आहेत. पण पवार दाखवतात एक, भाजपविषयी त्यांना एक प्रकारे असूया आहे. ती असूया कशी आहे पहा. बारीक बारीक गोष्टीतून पवारांना ते जाणवतं आणि मग त्यांना राग येतो की हे आपल्यापेक्षा पुढे कसे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला तिकीट वाटपाच्या बैठकी होतात त्यावेळेला प्रत्येक तालुक्यातला केवळ आपल्या पक्षाचा कार्यकर्ता कसा आहे माहीत असून चालत नाही, तर विरोधी पक्षाचा जो उभा राहणार आहे तो देखील उमेदवार, त्याची त्याची शक्तीस्थळं, त्याची दुर्बळ स्थळं
सगळी माहिती असावी लागतात. या विषयात काँग्रेसमध्ये 3 नेते अतिशय प्रवीण होते, पारंगत होते. एक वसंतदादा पाटील, दुसरे राजाराम बापू पाटील, म्हणजे आत्ताचे जयंत पाटील जे आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या, त्यांचे वडील, आणि तिसरे शरद पवार. या तिघांना अगदी मराठवाड्यातलं तिकीट वाटप चालू आहे. तर त्या कुठल्या बीड जिल्ह्यातल्या अमुक अमुक तालुक्यातल्या तो एखाद्या अगदी दुय्यम पक्षातल्या कार्यकर्त्याचं सुद्धा काय आहे वजन, हे या तिघांना माहिती असायचं. अभ्यास केला होता त्यांनी. पण जेव्हा भाजपबरोबर युती झाली, जनता पक्ष स्थापन झाला, त्यात भाजप होता, जनसंघ होता, तेव्हा वसंतराव भागवत हे नेते या बैठकांमध्ये सामील होत असत चर्चा करण्यासाठी. तेव्हा वसंतराव भागवतांचा जो राजकारणाचा अभ्यास आहे आणि कार्यकर्त्यांचा आणि प्रत्येक पक्षाचं संघटन अगदी गावागावातलं, ते बघून पवार थक्क झाले. म्हणाले, आमच्यापेक्षा हे 2 पावलं पुढे आहेत, यांना सगळं माहिती आहे. आणि हे उद्गार औरंगाबादमध्ये पवारांनी माझ्याजवळ काढलेले आहेत की भागवतांना आमच्यापेक्षा अधिक माहिती होती. त्यामुळे भाजप पहिल्यांदा अगदी सभ्य माणूस जसा वागतो, आपण म्हणतो ना की तो खाली मान घालून जातो इकडे तिकडे, असं काही, तसा भाजप होता. पण भाजपा एकच पक्ष असा आहे की जो अभ्यास करून ठरवून, त्याला भवितव्य आहे, त्याला काहीतरी घडवायचं आहे, तो गंमत म्हणून राजकारण करत नाही, तो अभ्यास करतो, सखोल चिंतन करतो. तसे हे 2 नेते मिळाले, मोदी आणि शहा. यांचा अंदाज पवारांना आला नाही की हे अभ्यास करणारे आणि दुसऱ्याची दुर्बल स्थळं लक्षात, आणि हे दोघे नेते अपमान कधी विसरत नाहीत, हे पवारांना कळलं नाही. पवारांचा सगळ्यात जास्त राग भाजपवर, फडणवीसांवर आहे. कारण फडणवीस हा एकमेव अपवादभूत असा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातला की ज्याच्यावर पवारांचा प्रभाव काही नाही. त्याला नको आहे तो प्रभाव. असला तर तो लगेच पुसून टाकायचा आहे त्याला, आणि त्याला महाराष्ट्राच्या राजकारणावरचा सुद्धा पवारांचा प्रभाव पुसायचा आहे. म्हणून फडणवीसांना जेवढा त्रास देता येईल तेवढा द्यायचा. पण फडणवीस हे खूप वेगळा माणूस आहे आणि अभ्यास करणारा आहे आणि दीर्घसूत्री आहे, हे पवारांच्या लक्षात आलं नाही. आता पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये, म्हणजे पवारांनी जे फसवलं भाजपला आणि उद्धव ठाकरेंनी जे भाजपला फसवलं, त्याचा आपण सूड म्हणूया का त्याला, तो घेतला मोदी आणि शहानी. महाराष्ट्राच्या राजकारणात तसं दुसरं उदाहरण तुम्हाला दाखवता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं की मला मुख्यमंत्री होण्याचं वचन दिलं होतं, हे शक्य ते खोटं बोलत होते. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न, की हे दिलेला शब्द पाळत नाहीत. आज मोदी गॅरंटी म्हणून ते सांगतायत ना मोदी सगळ्यांना की मोदी गॅरंटी शब्द प्रचलित आहे, तेव्हा दिलेला शब्द पाळत नाही. हा मोठा हल्ला होता आणि तो भाजपला मनातून लागला. त्यामुळे त्यांनी जे ठरवलं, उद्धव ठाकरेची शिवसेना फोडायची आणि पवारांचा पक्ष फोडायचा, ही सगळ्यात मोठी शिक्षा त्यांना होती. हे पवारांनी लक्षात घेतलं नाही की मोदी आणि शहा हे आत्तापर्यंत आपल्याला भाजपचे जे नेते भेटले त्यांचा सगळ्यांचा चांगला अनुभव आला, ते अपमान विसरले. पण हे दोघेजण अपमान विसरत नाहीत. हे धडा शिकवल्याशिवाय राहणारे लोक नाहीत. आता गंमत पहा की अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये आता युद्ध सुरू झालेलं आहे. तर त्यांच्या दोघांची खरी जी सामर्थ्य आहे, शक्ती आहे, ती काय आहे? महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र, साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, हे याच्यावर पवारांचा विलक्षण प्रभाव आहे. आणि सहकाराचं जे आहे जाळं, त्या माध्यमातून पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं आहे. पण पवारांना एक माहीत आहेच म्हणा, पण पवारांनी ते लक्षात घेतले की नाही माहीत नाही, सहकार क्षेत्र महाराष्ट्रातलं
हे सरकारच्या विरोधात जाऊन जगत नाही, कारण त्याला सरकारची वारंवार सहाय्यता लागते. आत्ता सरकार अजित पवारांच्या जवळ आहे, शरद पवारांच्या जवळ नाही आहे. तेव्हा महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र अजित पवारांना किती दुखावेल आणि अजित पवारांना दुखावून शरद पवारांना किती साथ देईल, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे पवार त्यांची शक्ती पुष्कळ कमी झाले ती या अर्थानं झालेली आहे. आता सुप्रिया सुळे काय म्हणतात बघा, इथे पण त्यांचा कसा खोटेपणा दिसून येतो बघा. सुप्रिया सुळे असं म्हणाले की ही मराठी संस्कृती, मराठी माणूस नष्ट करण्याचं हे कारस्थान आहे. शिवसेना संपवली, आता राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठी माणसाचा पक्ष आहे, हा मराठी माणसाची ही संघटना आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळ्यांचं जेवढं म्हणून राजकीय चरित्र आहे, जेवढा म्हणून राजकीय कार्यकाल आहे, तो आठवून पहा. एकदाही शिवसेना ही मराठी माणसाची राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठी माणसाची संघटना आहे असं सुप्रिया सुळे कधीही म्हणालेल्या नाहीत. आज त्यांना ते आठवत आहे. ते इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न करतायत, मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्यासाठी बघा मोदी कारस्थान करतायत, महाराष्ट्रातले उद्योग पळवले वगैरे असं बोलून झालं. आता मराठी माणसावर सूट घेण्यासाठी की मराठी माणसाचे द्वेष्ट आहेत म्हणून त्यांनी शिवसेना संपवली, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवला असं ते सांगत आहेत. आपण शरद पवारांविषयी बोलतोय. शरद पवार कसे संबंध ठेवतात तो माणसाशी, का शेवटी त्यांच्या संबंधात जवळीक ज्यांनी निर्माण केली त्यांना शेवटी पवार मग नको वाटतं. असं का वाटतं? कारण पवार भेटलेल्या प्रत्येक माणसाची मनातल्या मनात किंमत करतात पहिल्या 15 मिनिटात, आणि याला विकत घ्यायचं झालं तर किती पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे मोकळेपणा नसतो. पवार दुसऱ्याला वापरत असतात, त्याची किंमत देत असतात. ज्यांना गरज असते ते कायमचे उपकृत राहतात. पण ज्यांना आपण विकले गेलो आहोत हे आवडत नाही, ती माणसं हळूहळू दुरावतात. आपल्याकडे हा माणूस मित्र म्हणून, एक चांगला सभ्यग्रस्त म्हणून बघत नाही. आपला वापर कसा करता येईल, आपल्याला कितीला विकत घेता येईल, या पद्धतीनं माणूस बघतो. तर पवारांची मुळातली बघण्याची जी दृष्टी आहे ती शरदातल्या चंद्रासारखी नाही आहे. तर तो एक त्यांचा हे बघावत आहे. मला आत्ता पवारांना जे असं अगदी रस्त्यावर आल्यासारखं जे झालेलं आहे, अर्थात अजित पवारांनी मनाचा मोठेपणा दाखवून कार्यालयं घ्यायची नाहीत ताब्यामध्ये आणि निधीला हात लावायचा नाही असं सांगितलं आहे. हे चांगलं आहे, ही मराठी माणसाची संस्कृती आहे. पण मला आत्ता आठवण येते पवारांचा जो अधप्पात झाला आहे, म्हणजे खूप घसरण झाले. एक रमाकांत पारकर नावाचा वार्ताहर होता, हा अगदी पवारांचा भक्त होता. तो धाय मोकलून रडला असता. आत्ता मला त्याची आठवण येते. तो पहिल्यांदा नवा काळमध्ये आणि नंतर सकाळमध्ये होता. माझे त्याचे संबंध अतिशय वेगळ्या अर्थानं ते कधीतरी परत सांगता येतील चांगले होते. पण तो धाय मोकलून रडला असता. त्याच्या आईच्या अंत्ययात्रेला पवार गेलेले आहेत. दुसरं मला पवार एक गूढ का वाटतं, कोडं का वाटतं पहा. कोणाचे कसे संबंध असतात माहीत नाही मला. रवी बापट, तुम्ही नाव ऐकलं असेल, हा एक चांगला डॉक्टर होता. KEM हॉस्पिटलमध्ये तो एक मोठा आणि गरिबांना त्यांनी पुष्कळ मदत केलेली आहे. तो गरिबांचा डॉक्टर म्हणूनच ओळखला जात आहे. तो विचारानं कम्युनिस्ट होता, पण त्यांचे शरद पवारांशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. मला हे नेहमी कोडं वाटायचं, कारण माझे रवी बापटांशी चांगले संबंध होते. पवारांविषयी ते नेहमी चांगलं बोलायचे. पण रवी बापट हाच माणूस मुळात वेगळा होता. त्याचे अनेक संघवाल्यांशी सुद्धा संबंध होते चांगले. बापूराव लेले, हिंदुस्थान समाचारचे पत्रकार आणि संघाचे प्रचारक, ही मर्मबंधातली ठेव होती रवी बापटांची. मी एकदा चुकून बापूराव लेल्यांचा उल्लेख केला आणि मी बापूरावनं ओळखतो असं म्हटल्यानंतर रवी बापटनी मला कडकडून मिठी मारली. म्हणाले, आजपासून आपण मित्र झालो.
तर रवी बापट हे मला एक कोड आहे की ते शरद पवारांशी पण मैत्री, संघवाल्यांची पण मैत्री, गरिबांची मैत्री, विचारानं कम्युनिस्ट, असं पवारांकडे काय आहे की अशी माणसं त्यांनी जोडलेली. ती माणसं आता हळू दूर होत आहेत. आणि हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ही एक चिंतनिकाच आहे की पवारांना त्यांची माणसं, घरातली माणसं सुद्धा सोडून का जातात. माणसाकडे बघण्याची त्यांची दृष्टी, यात काही दोष आहे का. ते शरदातले चंद्र जर असतील तर त्यांनी आपल्या नावाला जागण्यासाठी याचा विचार करायला पाहिजे की माणसं आपल्याला सोडून का जातात. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.